नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव वीरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा 2026 गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तुम्ही वाचू शकता इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा 2026 गुण आहेत 40, वेळ आहे 2 तास आणि विषय गणित 2 ऑलरेडी आपण बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओला फक्त 5 मिनिटात एंड करायचं. जिथे जिथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगेल तिथे तुम्ही लगेचच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे विदाऊट एनी सिंगल टाइमपास. सिंगल सेकंदाचा सुद्धा टाइमपास करायचा नाही, लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा जिथे सांगेल तिथे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा लगेच स्क्रीनशॉट घ्या. प्रश्न 1 मध्ये म्हटलेलं आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिलेली आहेत. आता MCQचे प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असणार आहे MCQच्या प्रश्नाला. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे तुम्ही वाचा आणि याचं उत्तरही तुम्हीच द्या. जाऊया पुढे. चुकीचे विधान ओळखायच्या विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न देखील तुम्हीच वाचा आणि याचं उत्तरही तुम्हीच लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा, एक वर्तुळ समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करतो तर हा समांतरभुज चौकोन टिंब आहे. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं. त्यानंतर आहे वर्तुळाच्या व्यासाच्या वर्तुळावरील बिंदूचे निर्देशक 2,3 आहेत तर वर्तुळ केंद्राचे निर्देशक -2,5 आहे. त्या व्यासाच्या वर्तुळावरील दुसऱ्या बिंदूचे निर्देशक 4 पर्याय आहेत, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता खालील उपप्रश्न सोडवा म्हटलेला आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय याला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर √8, QR बरोबर 15, PR बरोबर 13 तर त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे का, असल्यास त्याचा कोणता कोण काटकोन आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि AP वजा BE तर सिद्ध करा त्रिकोण ABP कॉन्ग्रुएंट त्रिकोण CDP. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लिहायचं आहे, तुम्हाला फक्त सिद्ध करायचं आहे. जाऊ विद्यार्थी मित्रांनो, आता सिद्ध करा म्हणजेच प्रूव्ह करा, प्रूव्ह दॅट असं म्हटलेलं आहे. cos स्क्वेअर थिटा ऑफ 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, O केंद्र असलेले 2.9 सेमी त्रिज्या असलेले एक वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही M हा बिंदू घ्या व M बिंदूतून वर्तुळाची स्पर्शिका काढा. वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहायच्या आहे, ज्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो 6.3 सेमी लांबीचा रेख AB काढून त्याचे 3:2 गुणोत्तरात विभाजन करा. त्यानंतर दुसरा दिला विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला काय आहे कृती पूर्ण करायची आणि हिचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही सॉल्व करायची आहे, ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता तुम्हाला अजून एक कृती दिलेली आहे. आता ही कृती सोडवायची आहे, हिचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आता इथं म्हटलेलं आहे समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू X आहेत तर त्याच्या कर्णाची लांबी काढा आकृतीवरून. आता आकृती दिली आहे. जाऊया पुढे. आता पुढील प्रश्न रीड करण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या पूर्वपरीक्षेच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहे. त्यासोबत ही क्वेश्चन पेपर सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमधून देखील आपण अपलोड केलेला आहे. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ आहे. तुम्ही प्ले स्टोरवरून आपला ॲप डाउनलोड करा मास्टर वैभव वीर. त्यामध्ये तुम्हाला सराव परीक्षा त्यासोबत पूर्वपरीक्षा 2026 सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतील. PDF बघायला मिळेल. PDF पेड आहे, तुम्हाला व्हिडिओज यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतात. PDF पाहिजे असेल तर ते पेड आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला मला सांगायला आवडेल की आपण आपल्या ॲपमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोर्ड परीक्षा 2026 साठी अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते देखील बघू शकता. चला पुढे जाऊया. आता पहिला विद्यार्थी मित्रांनो, आता इथं म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न सोडा. प्रत्येकी प्रश्न इथं 2 मार्क्ससाठी आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो, बिंदू A 2,3 आणि B 4,1 यामधील अंतर काढा. अंतर काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरं आहे त्रिकोण ABCच्या BC बाजूवर D बिंदू असा आहे की DC बरोबर 6, BC बरोबर 15. त्रिकोण ABD ए अँगल ट्रँगल ABC आणि अँगल ट्रँगल ABD विद्यार्थी मित्रांनो प्रोपोर्शनल अँगल ट्रँगल ADC काढा, तर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील बिंदूतील अंतर काढा. अंतर काढायचे विद्यार्थी मित्रांनो, A 0 B आहे 087 तर आता काय विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त काय अंतर काढायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला त्रिकोण LMN मध्ये I बरोबर 5, M बरोबर 13, N बरोबर 12 तर त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते ठरवायचा विद्यार्थी मित्रांनो. फक्त आता तुम्हाला लेंथ LMN या अनुक्रमेने L दिलेला आहे आणि जो काही कोण आहे M आणि N यांच्या समोरील बाजू आहेत. त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ABC कॉन्ग्रुएंट आहे त्रिकोण DEF व अँगल ट्रँगल ABC साठी अँगल ट्रँगल DEF जो आहे तो काय म्हणतात त्याला रेषा आहे. आणि त्यानंतर एकास 2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा. DE ची लांबी काढायची आहे. जाऊया पुढे. आता तुम्हाला पुन्हा ॲक्टिव्हिटी दिली आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कृती दिलेल्या आहेत. ही कृती सोडवायची 3 गुणांसाठी आईचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. कोणती एक कृती सोडवायची आहे, ही पहिली कृती आहे, हिचा स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. ही दुसरी कृती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एक तर तुम्ही पहिली सोडू शकता किंवा ही दुसरी सोडू शकता. कोणती एक सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला 3 मार्क्ससाठी ही कृती आहे. त्यानंतर आता B मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 3 मार्क्ससाठी एक प्रश्न आहे. प्रूव्ह करायचा विद्यार्थी मित्रांनो, सिद्ध करायचा आहे. cos A आपण कोसेक
a+1 प्लस कोस ए अपॉन कोसेक ए -1 इज इक्वल टू 2 tan a. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय सिद्ध करायचं, प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे, बाजू PQ कॉन्ग्रंट आहे बाजू RQ आणि अँगल PSR बरोबर 110 डिग्री दिलेला आहे. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो अँगल PQR बरोबर किती, दुसरा आहे M कंस QR बरोबर किती आणि तिसरा आहे M कंस PQR बरोबर किती आणि चौथा विद्यार्थी मित्रांनो अँगल PRQ बरोबर किती. अशा पद्धतीने दिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आकृती ही दिलेली आकृती दिलेली आहे. ओके, ही आकृती दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ 192 चौकिमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे. तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. त्यानंतर प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो कोणती 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत, तर याचा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो कोणती 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. प्रश्न 5 वरती आपल्याला जायचं आहे. प्रश्न 5 आहे, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पहिला आहे, रमेश 24 किमी एवढे अंतर दक्षिण दिशेकडे चालला, नंतर पश्चिम दिशेकडे वळून 10 किमी अंतर चालला. तर दिलेल्या माहितीवरून योग्य आकृती काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रवासाच्या सुरुवातीचा बिंदू व अंत्यबिंदू जोडले असता कोणत्या प्रकारचा त्रिकोण मिळेल. तिसरा आहे, सुरुवातीचा बिंदू व अंत्यबिंदू यांतील कमीत कमी अंतर काढा. आता दुसरा आहे, जर 5 sin θ वजा 12 cos θ बरोबर 0 असेल तर कोसेक θ आणि कोसेक θच्या किंमत काढायची आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही पूर्वपरीक्षा गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका होती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो PDF पाहिजे असेल, PDF पेड आहे याचं, म्हणजेच पैसे भरायला लागतात. यूट्यूबवरती फ्री व्हिडिओ बघायला मिळतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व विषयाच्या व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. चॅनलवरती जा, तिथे मिळून जातील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका, कारण ॲपमध्ये सगळे 2026च्या बोर्ड परीक्षेचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स, प्रॅक्टिस पेपर्स, मॉडेल आन्सर शीट सगळं काही तुम्हाला बघायला मिळतं. त्यासोबत व्हिडिओ लेक्चर्स देखील ॲपमध्ये दिले जाणारे बोर्ड परीक्षा 2026साठी 1 शॉट लेक्चर्स, महारिव्हिजन वगैरे. सो तुम्हाला ॲप डाउनलोड करायला विसरू नका. ॲप लवकरात लवकर डाउनलोड करा. तुम्हा सर्वांना बोर्ड परीक्षा 2026साठी, त्यासोबत ही पूर्वपरीक्षा गणित भाग 2च्या पेपरसाठी शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू सो मच. बाय.